ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन होते. ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला भारतात बंदी आहे, केंद्र सरकारचा ठराव आहे. तुम्ही या विधानसभेत ह्याच्याबद्दल आवाज उठवला होता. त्याबाबत आज विधानसभेत आवाज उठवून देखील त्याचं उद्घाटन होत आहे. त्याबाबतची आपली भूमिका आणि सरकारचं आलेलं उत्तर काय आहे? सगळे भूमिका मी विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये हा विषय घेतला होता. हा गृहविभागाशी संबंधित हा विषय आहे. कारण ज्या ठिकाणी आपण आई तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम या ठिकाणी होतं आहे, अशी शंका माझ्या अनेकांनी व्यक्त केली होती. त्याबाबत मी प्रश्न विचारला होता की चायनीज कंपनी युनिव्ह जी कंपनी आहे ती STQC नॉर्म्समध्ये बसत नाही. त्यांची जी इम्पॅनलमेंट जी लिस्ट आहे त्यामध्ये काही कंपन्या केंद्र सरकारने पॅनल केलेल्या आहेत आणि काही कंपन्याला बॅन केलेलं आहे. मग जी कंपनी त्या इम्पॅनलमेंटमध्ये नाही, त्यांच्या यादीत नाही, अशा कंपनीचे CCTV तुळजापूरमध्ये बसवलेले आहेत. आणि याबाबत जर चायनीज कंपनीला बॅन का केलं तर त्याचे सर्व्हर चायनामध्ये असतात, त्याचा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. चायना आपण बघतोय की वेळोवेळी पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करतं. मग अशा वेळेस तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम आपल्याकडनंच होतं आहे का आणि हे ह्या हिंदुत्ववादी सरकारकडनंच होतं आहे का, हाच माझा प्रश्न होता. आणि हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळं याबाबत आज उद्घाटनाचा घाट घातला जातो आहे. माझी विनंती आहे की उद्घाटन करण्याबद्दल आमचं मत काय नाही, परंतु उद्घाटन करण्याच्या आधी ह्या सुरक्षेबाबतीत जी शंका उपस्थित माझ्यासहित अनेकांनी केलेली आहे ह्याचं स्पष्टीकरण गृहविभाग देईल का, पालकमंत्री देतील का, हे स्पष्टीकरण द्यावं. यातली वस्तुस्थिती काय आहे ते समोर जनतेसमोर आणावी, महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भाविकांसमोर आणावी आणि मग उद्घाटन करावं, अशीच माझी मागणी राहील. आणि यात जर चुकीचं काय झालं असेल तर याच्यावर कारवाई करून दोषीवर कारवाई तुम्ही करणार का, ही माझी मागणी आहे, असं मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि या फक्त उद्घाटनाचा सोपस्कार न पार पाडता या ठिकाणी त्यातली वस्तुस्थिती काय, आपल्या केंद्र सरकारनं ज्या गाईडलाईन्स घालून दिल्यात त्याप्रमाणे हे CCTV बसवलेत का, त्याच कंपन्यांच्या आहेत का, हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का, ह्याची स्पष्टता देऊन आपण आई तुळजाभवानी मातेची सुरक्षा धोक्यात घालत नाहीत, घालत तर नाहीत ना, हे स्पष्टीकरण या प्रशासनाच्या वतीने दिलं गेलं पाहिजे, अशीच माझी मागणी आहे. आपण उपस्थित केलेला प्रश्न आणि आजचं उद्घाटन याच्यात एक सामान्यात असा एक सूर उपस्थित उमटत चाललाय की मंत्रीच सुरक्षा धोक्यात घालतात तुळजापूरची. ह्या बघा, हा निधी जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे. ह्याचं निविदा प्रक्रिया गृहविभागामार्फत केलेली आहे. ज्या विभागाकडे सुरक्षेची जबाबदारी असते, समजा एखाद्या नगरपालिकेनं ही निविदा केली असते तर त्यांना आपण समजू शकलो असतो की त्यांना हे अटी शर्ती किंवा जे काही केंद्र सरकारने गृहविभागाने ज्या नॉर्म्स घालून दिलेत माहीत नाहीत. पण खुद्द गृहविभागाने केलेले टेंडर आहे ते. आणि याबाबत स्पष्टता अजूनही दिलेली नाही, उत्तर तर दिलंच नाही. पण यात स्पष्टीकरण तर देणं गरजेचं होतं. एखाद्या गोष्टीबाबत जर शंका उपस्थित होत असेल तर प्रशासनानं किंवा जे प्रमुख जे जबाबदार व्यक्ती आहेत यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं, त्यातली शंका दूर करणं गरजेचं असतं. पण असं न करता याचं काही घेणं देणं नसल्यासारखं हे उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडतायत. हे अत्यंत म्हणजे हिंदू समाजाच्या भावना दुखवण्याचं काम हे सरकार करतं असं मला वाटतं.